तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे 60 खंबी मंदिराकडे. पुढेच लगे आपल्याला 60 खंबी मंदिर लागतात. इकडचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही हे खांब मोजायला गेलात तर हे मध्ये जाऊन आपल्याला कळेल की काय होतं प्रॉब्लेम, की जर 60 खंबे ज्याने मोजले परत तो मोजायला आला तर तो 59 आकडा येतो किंवा 61 आकडा येईल. पण जो आकडा पहिले आलेला होता तो आकडा पुन्हा येत नाही. असं हा 60 खंबी मंदिर आहे. इथे थोडीशी लाईट कमी आहे. आपण फ्लॅश लाईटच्या द्वाराने ते बघूया. आतमध्ये आपण प्रवेश करतोय या 60 खंबी मंदिरमध्ये. लोक इकडे क्रिकेट हा आपला भारतीयांचा राष्ट्रीय खेळ झालेला आहे. हॉकी त्यांना माहितीच नाही आहे काय असतं. आता हे आपण एंट्री केलेली आहे. इथे एकूण 60 खांब आहेत, पण हे मोजता येणे शक्य नाही. सध्या लाईट गेलेली आहे म्हणून इथे लाईटच नसते. हे पूर्वकालीन मंदिर. हे जरी मोजले तरी सुद्धा 60 येणार नाही आणि आले तर नेक्स्ट टाइम पुन्हा आपल्याला 60 बघायला मिळत नाही. बघा, फक्त खांब खांब आणि खांब, आणि त्या खांबामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपले आहे हर हर महादेव. महादेवांना, त्या भोले बाबाला कोणीही विसरू शकत नाही. जय महाकाल, जय महादेव. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनं मृत्युर्मोक्षयेमामृताम्. हा बघा, हर हर महादेव. तर अशा प्रकारे हा 60 खांब असलेलं मंदिर महादेवांचं. कितीही मोजा तरी सुद्धा आपण चुकाल. आम्ही मोजायचा प्रयत्न करतो. शुभम मोजतो इकडे, रोहित मोजतो. 41, 42